वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी पावसासंदर्भातली आहे संभाजीनगरातनं। संभाजीनगरात सध्या जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। सिल्लोड तालुक्यातल्या अंभाई गावातल्या रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। परिसरातल्या नद्यांना नाल्यांना पूर आलेला आहे। पाण्याच्या वेगानं एका पुलावरून चक्क दुचाकी नदीत पडल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांच्या मदतीने सध्या तरी ही दुचाकी बाहेर काढण्यात आलेली आहे। मात्र शेतकऱ्यांना पावसाने दिलासा जरी दिलेला असला तरी मात्र सर्वसामान्यांचे या पावसामुळे हाल झालेले आहेत। जनजीवन इथलं विस्कळीत झालेलं आहे। गेले कित्येक दिवसांपासून खरं तर संभाजीनगरात पाणी टंचाईची समस्या होती। आता मात्र ही समस्या मिटलेली आहे। मात्र मुसळधार पावसामुळे सध्या नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये पुलावरून ही दुचाकी चक्क नदीत पडली होती। मात्र ही दुचाकी बाहेर काढताना मोठी कसरत या सगळ्या नागरिकांना करावी लागली आहे। मात्र अशा प्रकारे दुचाकी जरी पडली असली तरी सुद्धा या ठिकाणी भर पाण्यामध्ये ती काढण्याचे प्रयत्न करणं हे धोकादायकच आहे। त्यामुळे असे प्रकार करताना स्वतःची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।